एक मजेदार प्रश्न आहे आणि तो आपण अगदी सहज सोडवणार। पुस्तक विक्रीवर 5% दराने कमिशन याप्रमाणे 800 रुपये कमिशन मिळाले असेल तर प्रत्येकी 25 रुपये किमतीची किती पुस्तके विकली असतील। काय करणार तर अगोदर एकूण विक्री किंमत त्या पुस्तकांची काढणार। ती कशी काढली जाणार तर 5% दराने, म्हणजे याचा अर्थ काय 5% त्या पुस्तकांची 800 रुपये किंमत आहे। 800 रुपये म्हणजे हे काय आहे 5% व्हॅल्यू आहे। मग आता आपण अगोदर 100% व्हॅल्यू शोधणार। ही 100% व्हॅल्यू म्हणजे काय त्या पुस्तकांची एकूण विक्री किंमत असणार। क्रॉस तयार केला 5% बरोबर 800 तर 100% बरोबर किती काय होणार तिरकस गुणाकार केला 100 गुणिला 800 या दोघांचा गुणाकार होईल एक्सच्या बाजूची संख्या 5 भागीला जाईल। मग क्रॉस तयार केला काय दिसतंय 100 गुणिला 800 भागीला 5 आहे। आता अंशाने छेदाला भाग देऊन टाकणार कसं जाईल 5 1 5 5 2 10 हा शून्य आहे तसा घेतला उरलं काय 800 गुणिला 20 8 2 झाले किती 16 हे 3 शून्य घेतले म्हणजे त्या पुस्तकांची एकूण विक्री किंमत किती आली 16,000 रुपये। आता काय म्हटलंय एक पुस्तकाची विक्री किंमत किती आहे 25 रुपये। एक पुस्तक 25 रुपयाला विकलं जातंय मग एकूण किती पुस्तकं विकली असतील कसं शोधणार या 16,000 रुपयाला 25 ने भाग देणार। 16,000 ला 25 ने भाग दिला कसा भाग जाईल 25 1 25 25 सक 150 उरले किती 10 घेतला 0 25 चौक 100 आणि 25 0 0 आहे 0 आहे तसा घेतला 640 पुस्तकं विकली असतील। कुठं दिसतंय पर्याय क्रमांक 1 मध्ये।